श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पौष महिन्यातील अमावस्याचं आपलं महत्त्व एक वेगळंच आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होत असते. या दिवशी गंगाजल हे अमृता समान होत असते, म्हणून मौनी अमावस्येला विशेष महत्त्वपूर्ण असं गंगा स्नान सांगितलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर मौन धारण करावं आणि दिवसभर मौनही सारखंच व्यवहार केला पाहिजे. तसेच शास्त्राप्रमाणे या दिवशी काय करावे काय करू नये, त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोणकोणत्या भाज्या खाऊ नये त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शास्त्रात या दिवशी दान आणि पुण्य करण्याचे एक विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनु ऋषीचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं आणि या दिवशी मौन अमावस्या त्यामुळे त्यांच्या स्वरूपात साजरी केली जाते. शास्त्रामध्ये वर्णित आहे की या महिन्यात पूजन अर्चन व नदी स्नान केल्याने प्रभू नारायणाची कृपा प्राप्त होत असते आणि स्वर्गाची देखील प्राप्ती होत असते. स्वर्गप्राप्तीचा रस्ता हा मोकळा होत असतो. घरी स्नान करून अनुष्ठान करू इच्छित असणाऱ्यांनी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून तीर्थाचे आवाहन करत स्नान करावे. या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होत असते. मौनी अमावस्येला काय करावे आपण हे आता बघणार आहोत. या दिवशी नर्मदा, गंगा, सिंधू, कावेरीसह इतर पवित्र नद्यांचे स्नान, दान, जप, अनुष्ठान केल्याने अनेक दोष दूर होतात. या दिवशी ब्रह्मदेव आणि गायत्री पूजन देखील विशेष फलदायी असते. अमावस्येला 108 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालावी. चंद्र कमजोर असलेल्याने गाईला दही आणि भात खाऊ घालावा, याने मानसिक शांती लाभते. या व्यतिरिक्त मंत्र जप, सिद्धी साधना आणि ज्ञान करत मौन व्रत धारण केल्याने पुण्यप्राप्ती आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी मौन व्रत धारण केल्याने विशेष फलप्राप्ती होत असते. त्याचबरोबर काही दान आपल्याला मौनी अमावस्येला करायचं असतं. यामध्ये तुम्ही तेल, तीळ, वाळलेले लाकूड, ब्लँकेट, उनी वस्त्र, काळे कपडे, जोडे दान करावे. यथाशक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने या वस्तू दान करू शकता. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीतील चंद्र हा कमजोर आहे त्यांनी दूध, तांदूळ, खीर, खडीसाखर, बत्ताशे, पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्याचे दान करावे. त्यामुळे कुंडलीतील चंद्र हा मजबूत होण्यासाठी मदत होत असतो. त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेही धूळ, मिट्टी, माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरामध्ये ज्या वेळेस आपण आपली फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद, मीठ, गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरशी पुसायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण जे काही जाळे जळमाटी असेल तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे. आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं पालन करायचं आहे. तेच आता आपण बघणार आहोत की आपल्या अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरावरती रुष्ट होऊ शकते. बघा, आपण काय म्हणतो की मी खूप कष्ट करते, उपाय करते, सेवा करते, पण त्याचं फळ मला मिळत नाही. कारण ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना आपल्याकडनं ह्या ज्या चुका आहेत तर त्या होत असतात आणि त्यामुळेच त्याचे जे काही दोष आहेत तर त्याचे जे काही परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. आता त्याबद्दलचीच माहिती आपण बघूया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वरती क्लिक करा. मौनी अमावस्येच्या दिवशी आपण खोटे बोलू नये. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे असते. या दिवशी घरात वाद घालू नये. असे मानले जाते की मौनी अमावस्येच्या दिवशी शरीराला तेलाने मालिश करू नये किंवा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर आंघोळीच्या वेळेस साबण देखील वापरला जात नाही.
त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये। या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याचबरोबर या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद कलरची मिठाई, आता बघा अमावस्याची तिथी असते त्यावरती तंत्रमंत्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात, त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी सफेद कलरची मिठाई जर तुम्हाला कोणी दिली, मग त्यामध्ये पेढा असेल, बर्फी असेल किंवा सफेद कलरचा कोणता एखादा पदार्थ असेल तर तो चुकूनही खाऊ नका, कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकूनही या दिवशी खायचे नसतात, कोणी जर दिलेले असतील तर। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहाराचं चुकूनही सेवन करायचं नाही। मांस, मदिरा, मच्छी, अंडी याचं चुकूनही आपल्या घरामध्ये सेवन करू नका, किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा जर तुम्हाला कोणी आग्रह केला नॉनव्हेज खाण्यासाठी तर चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका, कारण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्र हे याच पदार्थातून केले जातात, त्यामुळे मग आपल्या घरावरती मग संकट येऊ शकतात। त्यामुळे हे जे पदार्थ आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी शक्यतो करून टाळले गेले पाहिजे। त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। लहान असतील, मोठे असतील, वयोवृद्ध असतील त्यांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्या। आपल्या पितरांचा या दिवशी आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्या। पितरांचं स्मरण करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर पितरांसाठी दिवा लावा, पितरांसाठी या दिवशी दही भात ठेवा। हे सर्व उपाय चॅनलवरती सांगितलेले आहे, त्यामुळे ते व्हिडिओ देखील चेक करा। त्याचबरोबर या दिवशी आता कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया। त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण जो असतो तर तो संपूर्णपणे या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचा आहे। कांदा लसूण हा जो आहे तर ते राहू आणि केतूचं प्रतीक आहे, त्यामुळे जर कांदा लसूण आपण या ज्या पवित्र तिथी असतात यांना खाल्ला तर बघा त्याचे आपल्यावरती अनेक दुष्परिणाम होतात। आपल्या कुंडलीतील राहू आणि केतू हा कुठेतरी कमजोर होत असतो, त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला सर्वात पहिली जी भाजी खायची नाही तर ती म्हणजे वांग्याची भाजी। वांग हे तामसिक आहारामध्ये येत असतं, त्यामुळे या दिवशी वांग हे चुकूनही खाऊ नका। आणि दुसरी जी भाजी आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य आहे ती म्हणजे कोबी। वांग आणि कोबी या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खाल्ला जात नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। अमावस्येला हे दोन पदार्थ चुकूनही खाऊ नका। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जी मसुराची डाळ असते तर ती देखील वर्ज्य केली जाते। मसुराची डाळ जी आहे तर ती मंगल ग्रहाचं कारक असतं आणि मंगळ आपला खराब होतो जर आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी खाल्ल्या तर, त्यामुळे मसुराची डाळ ही चुकूनही या दिवशी खाऊ नये। आता हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही पाळू शकता, तुमची श्रद्धा नसेल तर नाही पाळले तरीही चालेल। आपापल्या पद्धतीनुसार आपण आपल्या घरामध्ये अमावस्या जी आहे तर ती साजरी करावी। पण जर आपण हे नियम पाळले तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर ते कमजोर न होता मजबूत होतात, आपल्याला शुभ परिणाम देत असतात आणि ह्या चुका आपल्याकडनं होतात, त्यामुळे कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमजोर होत असतात आणि मग आपल्या घरामध्ये दुःख, आजारपण, संकटे, दारिद्र्य, अडचणी येत असतात। मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते तरीही त्याचं फळ मिळत नाही, त्यामुळेच मिळत नाही कारण ह्या चुका आपल्याकडनं होतात, आपण ह्या गोष्टी पाळत नाही। त्यामुळे या गोष्टी पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल। या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मोहरीचं जे तेल आहे तर ते आणू नका। मोहरीचं तेल हे शनी ग्रहाचं कारक असतं, त्यामुळे मोहरीचं तेल चुकूनही या दिवशी घरामध्ये विकत खरेदी करून आणू नका। या सर्व गोष्टी पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।